सांगाचा आवाज येतोय का माझा? हो याला सर. ओके, फक्त स्क्रीन शेअर करतो, ते पण दिसतंय का बघ. हा सर. हा दिसायला सर. ओके ठीक आहे, 1-2 मिनिटं अजून किती ऍड होतात बघूया. हो. ठीक आहे, झाली काउंट 27. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 7वा, 7th एक्सपेरिमेंट. इट इज जनरली आपण 6वा जो बघितला त्याच्या रिलेव्हंटच आहे. आपण फाईल रिलेटेड कमांड बघितलेल्या. नाऊ वी आर इम्प्लिमेंटिंग द डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड्स. ओके, तर डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड्समध्ये जर मॅन्युअल बघितलं तर तुम्हाला डिरेक्टरी स्ट्रक्चर दिलेलं आहे, आणि आपली जर पॅरेंट डिरेक्टरी बघितली तर ती रूट डिरेक्टरी असते, आणि अंडर दॅट देर आर इनबिल्ट डिरेक्टरीज अँड देन युजर कॅन क्रिएट द डिरेक्टरीज. ओके, तर रूट डिरेक्टरी ही मेन डिरेक्टरी आहे, आणि त्या मेन डिरेक्टरीमध्ये आपण सब डिरेक्टरी तयार करू शकतो. सब डिरेक्टरी तयार करण्यासाठी कमांड mkdir, डिरेक्टरी चेंज करण्यासाठी cd. ओके, हे वाचला असेल असं मी कन्सिडर करतो, नाही वाचला असेल तर पण वाचा. ओके, इफ यू वॉन्ट टू चेंज द डिरेक्टरी cd/. ओके, आणि जर डिरेक्टरी रिमूव्ह करायची असेल किंवा डिलीट करायची असेल तर rmdir. ओके, तर ह्या कमांड्स आहेत. तर आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया. ओके, फॉर डेमॉन्स्ट्रेशन पर्पज आपण 2 टर्मिनल घेतोय. एक टर्मिनल आपण वर्किंगसाठी यूज करणार, आणि एक तो म्हणजे मॅनसाठी, म्हणजे मॅन्युअल ॲक्सेस जे पेजेस आहेत ते आपल्याला हेल्प पेजेस जे आहेत उबंटूचे ते बघण्यासाठी mkdir. ओके, so mkdir make directory. Generally this command is used to make the directory. Okay, to create directory we are using the mkdir command. Okay, suppose I want to create a directory called bsit, so I can easily create mkdir. Already bsit तयार असेल, bsit bsit1. ओके, ही डिरेक्टरी मी क्रिएट करतो. ओके, क्रिएट झाली की नाही कसं ओळखायचं, ls करायचं. सो यू कॅन हॅव लॉंग लिस्टिंग ऑफ फाईल्स. ओके, आणि तुमची bsit1 ओके डिरेक्टरीचं जे नेम आहे ते तुम्हाला दिसून येईल, आणि ज्यावेळी डिरेक्टरी क्रिएट होते तर डिरेक्टरीच्या नावाला जो कलर येतो तो ब्ल्यूइश असतो. तो ब्ल्यूइश कलर इंडिकेट इट इज अ डिरेक्टरी. म्हणजे डेस्कटॉप ही डिरेक्टरी आहे, डॉक्युमेंट ही डिरेक्टरी आहे, डाउनलोड्स ही डिरेक्टरी आहे, म्युझिक डिरेक्टरी आहे, पिक्चर आहे, पब्लिक आहे. ओके, सो दीज आर द डिरेक्टरीज. ओके, आता जर मला त्या डिरेक्टरीमध्ये जायचं असेल जी मी डिरेक्टरी तयार केली आहे bsit1, तर आपल्याला cd. ओके, cd कमांड जी आहे तर ती चेन डिरेक्टरीसाठी यूज केली जाते. मॅन cd करून बघूया, मॅन cd. सो दॅट इज अ चेन डिरेक्टरी. ओके, सो देर विल बी नो एंट्री. ओके, गरज नाही, cd चेन डिरेक्टरी cd. आणि मला कुठल्या डिरेक्टरीमध्ये जायचं आहे, आता मी रूटमध्ये आहे, मला bsit1 मध्ये जायचं आहे. ओके, सो इट विल बी इन द bsit1. ओके, तर आपण bsit1 ह्या डिरेक्टरीमध्ये आहे. आता त्या डिरेक्टरीमध्ये मी अजून एक डिरेक्टरी तयार करतो, mkdir tyco. ओके, इथे ls केल्यानंतर मला काय मिळेल, tyco ही डिरेक्टरी क्रिएट झालेली आहे. ओके, आता माझं स्ट्रक्चर काय झालं, रूटमध्ये मी bsit1 नावाची एक डिरेक्टरी तयार केली, आणि bsit1 मध्ये tyco नावाची एक डिरेक्टरी तयार केली. ओके,
जर तुमच्याकडे मॅन्युअल असेल तर तुम्हाला ते कळून जाईल. आता आपल्याला CD कमांडचे ऑप्शन्स बघायचे. जर मला त्या TYCO मध्ये जर जायचं असेल, TYCO ह्या डिरेक्टरीमध्ये जर मला काम करायचं असेल तर मला काय करावं लागेल, CD TYCO. तर तुमचा पाथ आता तुम्हाला कळून जाईल की तुम्ही रूट मधनं BSIT1 मध्ये, BSIT1 मधनं TISCO मध्ये आहे. ओके, तर CD डॉट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर बॅक टू कुठे आला पाहिजे, CD स्पेस डॉट. कुठं आलो, पॅरेंट डिरेक्टरी मध्ये येतो. ओके, आपण CD डॉट न काय येतो, चाइल्ड डिरेक्टरी मधून पॅरेंट डिरेक्टरी मध्ये होतो. ओके, मी परत एकदा TYCO ला जायचं असेल तर CD TYCO. ओके, जर मला डायरेक्टली रूट डिरेक्टरीला जायचं असेल तर CD स्पेस बॅकस्लॅश. तर डायरेक्टली मी कुठे जातो, तुमच्या रूट डिरेक्टरीला जातो. तर ते तुम्हाला तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढची कमांड आहे RMDIR. ओके, तर मॅन RMDIR. ओके, तर रिमूव्ह द एम्प्टी डिरेक्टरी. ओके, या कमांडचा अर्थ आहे की आपण डिरेक्टरी डिलीट करू शकतो, पण ती एम्प्टी पाहिजे. जर एम्प्टी असेल तर डिरेक्टरी डिलीट होईल, अदरवाईज डिरेक्टरी डिलीट होणार नाही. ओके, आणि त्याचे ऑप्शन्स पण तुमच्या याच्यामध्ये दिलेले आहेत. ए आहे फोर्सफुली डिरेक्टरी डिलीट करण्यासाठी, PV हे ऑप्शन्स आहेत त्याचे. पण विदाउट ऑप्शन आपण एकदा करून बघूया. इफ आय वॉन्ट टू डिलीट अ डिरेक्टरी BSIT1. आता BSIT1 ही डिरेक्टरी, त्यामध्ये सब डिरेक्टरी आहे TYCO, म्हणजे BSIT1 ही एम्प्टी डिरेक्टरी नाही. जर मला डिलीट करायची असेल तर काय होईल बघा, MKDIR RMDIR BSIT1. ओके, सो इट इज अ फेल टू रिमूव्ह मेसेज बघा, इट इज अ फेल टू रिमूव्ह BSIT1, नो सच फाईल और डिरेक्टरी. ओके, किंवा CD ओके BSIT1. आता मी BSIT1 मध्ये रूट मध्ये ऑलरेडी आहे, तर मला डिरेक्टरी पहिल्यांदा चेक करावी लागेल की रूट डिरेक्टरी मध्ये ती कुठं तयार झालेली आहे, रूट मध्ये तयार झालेली आहे. BSIT1 इथे दिसत नाही. ओके, तर एक काम करतो मी, टर्मिनल दुसरं एक ओपन करतो. ओके, आणि इथे LS करून बघतो. ओके, तर इथं आपल्याला BSIT1 दिसते. ओके, मग ती दिसत नव्हती का. ओके, आता इथं BSIT1 आहे. आता मी परत एकदा चेक करतो, RMDIR BSIT1. ओके, I want to delete the BSIT1 directory. Okay, now it is correct. RMDIR failed to remove the BSIT1 directory is not empty because त्या डिरेक्टरी मध्ये सब डिरेक्टरी आहे. तर मला काय करावं लागेल, CD पहिल्यांदा BSIT1 मध्ये मी पहिल्यांदा एंटर करावं लागेल, आणि त्यानंतर RMDIR रिमूव्ह TYCO, कारण की TYCO ही BSIT1 मध्ये डिरेक्टरी आहे, ती पहिल्यांदा मी डिलीट करून घेतो. ओके, डिलीट झालेली आहे. आपण LS केलं तर आपल्याला कळून जाईल देर इज नो डिरेक्टरी. ओके, जर मी CD TYCO जर केलं तर आता TYCO ही डिरेक्टरीज नसल्यामुळं काय अडचण नाही. ओके, तर CD आपण बॅक आलो, आणि आता मी परत एकदा RMDIR BSIT1 करून बघतो. ओके, RMDIR BSIT1. आता BSIT1 ही एम्प्टी डिरेक्टरी आहे. नाउ इट कॅन बी इझिली डिलीटेड. ओके, आणि आपण जर LS बघितलं तर आता LS मध्ये BSIT1 ही डिरेक्टरी डिलीट झालेली आहे. सो दॅट इज अ डिलिशन ऑफ BSIT1. जर एम्प्टी डिरेक्टरी असेल तरच आपल्याला डिलीट करता येते. ओके, त्यानंतर पुढची कमांड ती आहे PWD. ओके, फार महत्वाची कमांड आहे, MCQ क्वेश्चन मध्ये भरपूर वेळा विचारली जाते. ओके, man PWD. ओके, इट प्रिंट द नेम ऑफ करंट वर्किंग डिरेक्टरी. आता युजर कुठल्या वर्किंग डिरेक्टरी मध्ये आहे, ओके, तर त्या डिरेक्टरीचा पाथ, एव्हरी युजर हॅज इट्स ओन वर्किंग डिरेक्टरी, त्याचा पाथ डिस्प्ले करायचं काम PWD ही कमांड करते. ओके, इट हॅज ऑप्शन्स LP. ओके, सो आपण रन करूया कमांड आणि त्याचा आउटपुट बघूया. आता मी वर्किंग डिरेक्टरी मध्ये कुठं आहे ते कळेल. PWD एंटर केलं,
तर मी बघा आता करंटली जो युजर आहे तो /home/comp होम मध्ये सब डिरेक्टरी कॉम आहे, ते माझी बाय डिफॉल्ट वर्किंग डिरेक्टरी आहे. जर मी फोल्डर क्रिएट केला, फाईल क्रिएट केली तर ती कुठं सेव्ह होणार? रूट मध्ये, होम डिरेक्टरी मध्ये, कॉम मध्ये सेव्ह होणार. सो दॅट इज अ मीनिंग. सो दॅट इज अ pwd command. Okay, now it is a next command, diff, difference. Okay, difference between two files. Okay, man diff. Okay, so it compares the two files line by line. दोन फाईल लाईन बाय लाईन कंपॅरिझन करण्यासाठी diff ही कमांड यूज केली जाते. ओके, त्यासाठी मी ऑलरेडी दोन फाईल्स क्रिएट करून घेतलेले आहेत. ओके, इथे एक फाईल आहे a.text आणि b.text आहेत का बघूया पहिल्यांदा. cat a.txt. ओके, एक फाईल ऑलरेडी मी क्रिएट करून घेतलेली आहे. ओके, दोन कॉलम आहेत 1 2 3 4 5 6 7 8. ओके, अजून एक फाईल क्रिएट करून घेतलेली आहे cat b.text. आणि ह्यामध्ये काय आहे बघा, इथं पण दोन कॉलम आहेत. कॉलम पहिला कॉलम कॉमन आहे, दुसरा कॉमन वेगळा आहे, ए बी आणि सी. ओके, सो नंबर ऑफ रोज पण वेगळे आहेत आणि सेकंड कॉलम पण वेगळा आहे. ओके, फक्त पहिल्या तीन व्हॅल्यू कॉमन आहेत. इफ आय वॉन्ट टू चेक कम्पेअर द टू फाइल्स, देन diff a.txt space b.txt. okay, enter. So that will give you a comparison between two files. Okay, so it is a first column. Okay, fourth row C1 comma 3. okay, ह्यामध्ये तीनच फक्त रो आहेत, वरती 4 रो आहेत आणि फर्स्ट कॉलम मधले तीन व्हॅल्यू काय आहेत? कॉमन आहेत, 1 3 आणि 5. 1 3 आणि 5. ओके, and so it will display the difference like this 1. so it is common column. then 4C1 चौथ्या रो मधले चौथी रो डिफरेंशिएटिंग आहे. ओके, सो दॅट इज अ डिफरेंशिएटिंग. ओके, सो दॅट इज अ कंपॅरिझन बिटवीन टू फाइल्स diff. so diff compares the two files and return the appropriate output. ओके, त्यामध्ये ऑप्शन ए सी आणि डी आहे. ओके, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन पण दोन ऑप्शन आहेत, ते पण यूज करू शकता. व्हेरी सिंपल, ते बरोबर अप्रोप्रिएट बघा, कारण की मॅन्युअल वाचलं तरच MCQ क्वेश्चन सोडवता येतील. तुमचे मॅन्युअल फार महत्वाचं आहे आणि ह्यातनंच MCQ क्वेश्चन भरपूर येणार आहेत. ओके, त्यानंतर पुढची कमांड आहे डीप झाल्यानंतर कॉम. ओके, तर कॉम्प्रेस टू शॉर्ट फाइल्स. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा आपण काय करूया, त्याची मॅन्युअल पेजेस बघूया, हेल्प बघूया, कमांड COMM. ओके, सो इट इज कंपेअर टू शॉर्ट फाइल्स. ओके, मगाशी आपण डिफरन्स बिटवीन टू फाइल्स बघितलं, नाव इट इज अ कंपॅरिझन बिटवीन टू फाइल्स. ओके, आणि अप्रोप्रिएट आउटपुट दिलं जातं आणि ते तुमच्या मॅन्युअल मध्ये एक ती फाईल घेतलेली आहे, फाईल 1 आणि फाईल 2, आणि त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. इथं ऑलरेडी मी ए आणि बी हे दोन फाईल केलेले आहेत आणि आपण त्याचं कंपॅरिझन करायला लागलो. ओके, COMM a.txt आणि b.txt एंटर केला. कंपॅरिझन मध्ये काय मिळते बघा, की ह्या दोन फाईल्स आहेत. ओके, तर दोन फाईल्स ओपन होतात. ह्यात इक्वेलिटी काय आहे का? रो बाय रो इक्वेलिटी आहे का? सो देर इज नो एनी इक्वेलिटी. ओके, comparison of two short file line by line, so it is a row by row. Okay, it is not comparing column by column, row by row. Okay, and compare नंतर if there is a similarity it will display. Okay, तर हे कंपेअर फाईल आहे. ओके, त्यानंतर पुढची एक कमांड त्यांनी दिलेली आहे ती आहे PR. सो PR सिंपल कमांड, जनरली यूज टू प्रिंट द पेजेस. प्रिंट सेटअप करण्यासाठी, पेजचा सेटअप करण्यासाठी जे तुमची टेक्स्ट फाईल आहे ते प्रिंटिंगसाठी क्रिएट करण्यासाठी PR कमांड यूज केली जाते. ओके, जर मी इथं PR a.txt शॉर्ट फाईल असल्यामुळे तुम्हाला स्पेस येऊन जाईल. ओके, तर इट इज अ प्रिंटेबल वन पेज.
ओके, तर एक फुल पेज प्रिंटेबल पेज ओपन होतं. शॉर्ट फाईल असल्यामुळे तुम्हाला ही फाईल वरती जर ड्रॅग केली तर कळून जाईल की एक प्रिंटेबल पेज ओपन होईल विच गोइंग टू प्रिंट. आणि त्या प्रिंटवर काय असेल, डेट, टाइम आणि हाऊ मेनी पेजेस इट विल प्रिंट आणि त्या फाईलचं नाव. सो इट इज अ PR कमांड. सो प्रिंटेबल फाईल कमांड. ओके, so this is a PR command. Then next command, so that is a dir command. It is similar to your ls command. It will display the dir. ओके, तुमच्या करंट होम डिरेक्टरी मध्ये किती फोल्डर क्रिएटेड आहेत, किती फाईल्स आहेत, त्या सगळ्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर DR कमांड यूज केली जाते. ओके, सो दॅट इज अ DR कमांड. तुम्ही त्याच्या मॅन्युअल ऍक्सेस पेजेस जर बघायचे असेल तर हे तुम्हाला ऑनलाईन कुठलाही जर लिनक्स इंटरप्रिटर असेल तर ती पण सपोर्ट करतं dir. ओके, लिस्ट द डिरेक्टरी कंटेंट. तुमच्या करंट वर्किंग डिरेक्टरीमध्ये कुठल्या सब डिरेक्टरीज किंवा कुठल्या फाईल क्रिएटेड आहेत ते डिस्प्ले करण्यासाठी dir ही कमांड यूज केली जाते. नाऊ नेक्स्ट कमांड इज व्हेरी इम्पॉर्टंट, इज अ चेंज मोड. ओके, एव्हरी फाईल हॅज इट्स ॲट्रिब्यूट्स. ओके, परमिशन्स असतात. ओके, तर मॅन ch मोड. सो वी कॅन चेंज द मोड. ओके, विथ 2 टाइप्स ऑफ ऑप्शन. अल्फाबेटिकल ऑप्शन एक असतात आणि न्यूमरिकल एक ऑप्शन असतात. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ह्या परमिशन्स काय असतात हे बघणं गरजेचं आहे. ओके, आता मला काय मॅन्युअल ऍक्सेस पेजेसचं टर्मिनल लागणार नाही, त्यामुळे मी ते क्लोज करतो आणि पहिल्यांदा एखाद्या फाईलला परमिशन काय असतात ते बघूया. ओके, तर फाईलच्या परमिशन कशा बघायच्या आहेत. मी एक नवीन टर्मिनल ओपन करतो म्हणजे तुम्हाला न्यू टॉपला पेजला दिसेल. ओके, ओके, तर ऑलरेडी आपल्याकडे a.text ही फाईल आहे. जर मला त्याच्या परमिशन बघायचे असतील तर ls स्पेस -l a.txt एंटर केलं तर मला या परमिशन मिळतात. ओके, म्हणजे a.txt ला देर आर 3 टाइप्स ऑफ युजर. UGO युजर, युजरचे 3 परमिशन, ग्रुपचे 3 परमिशन अँड अदर युजर असेल तर त्याच्या 3 परमिशन. तर डॅश इंडिकेट्स दॅट इट इज अ फाईल. RWX युजरचे परमिशन आहेत, RWX ग्रुपचे परमिशन्स आहेत आणि अदर साठी फक्त R आणि X परमिशन आहे, म्हणजे याला राईट परमिशन नाही. ओके, सो दॅट विल डिस्प्ले द परमिशन ऑफ a.text. ओके, हाऊ आय कॅन चेंज दिस परमिशन्स. जर मॅन्युअल बघितलं तर तुम्हाला पहिला जो टाईप आहे सिम्बॉलिकल ऑर अल्फाबेटिकल नोटेशन्स. त्यामध्ये UGO हे तुमचे युजर्स आहेत आणि A इट इज अ फॉर ऑल. जर तुम्हाला परमिशन पाहिजे असतील तर परमिशनसाठी R रीड परमिशन, W राईट परमिशन आणि X एक्झिक्युटेबल परमिशन. प्लस वी कॅन असाइन द परमिशन, मायनस वी कॅन रिमूव्ह द परमिशन, इक्वल टू वी कॅन असाइन द स्पेसिफिक परमिशन्स. ओके, ही एक मेथड आहे. ओके, तर ह्याला आपण काय म्हणतो, याला सिम्बॉलिकल मेथड किंवा अल्फाबेटिकल मेथड म्हणतो. आता मला ह्या a.textच्या सगळ्या परमिशन सगळ्या युजरच्या काढायच्या असतील तर मी काय करू शकतो बघा. ओके, तर मी एक एक परमिशन रिमूव्ह करू शकतो किंवा न्यूमरिकली आपण सगळे रिमूव्ह करू शकतो. बघा ch मोड. ओके, मला काय करायचं आहे, सगळ्या युजर्सच्या म्हणजे UGOच्या कुठली परमिशन रिमूव्ह करायची आहे, R. तर मी काय केलं, ch मोड a-r आणि फाईल नेम a.txt. ओके, मी जर परत आता परमिशन बघितल्या तर काय होईल बघा, इथली R परमिशन निघून गेलेली आहे, युजरची गेली, ग्रुपची गेली आणि ऑदरची गेली. सो इट विल रिमूव्ह द R परमिशन. जर मला W परमिशन रिमूव्ह करायची असेल मी काय करणार, A-W टू दॅट फाईल. आणि जर मी आता चेक केलं तर ही W परमिशन पण सगळ्यांची निघून जाईल. जर मला X परमिशन रिमूव्ह करायची असतील सगळ्यांच्याच तर मला काय करावं लागेल, A-X. आता या फाईलला कुठलेच परमिशन नाहीत आणि कुठल्याच युजरला नाहीत, सगळ्या डॉट 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 येतात. ओके, आता मी ऍड करू शकतो. आता ऍड करताना कशी करणार बघा, जर मला युजरला रीड परमिशन द्यायची असेल तर मी काय करणार, चेंज मोड A+
आर ए डॉट टी एक्स टी. आता मला कुठल्या युजरला परमिशन ऍड करायचे, फक्त युजरला, यूला. जर मी एंटर केलं आणि परत चेक केलं तर काय होईल की यूला फक्त आर परमिशन ऍड झालेली आहे. ओके. जर मला ऑदरला आर परमिशन द्यायची असेल तर सिम्बॉल आहे ओ. तर ऑदरला पण परमिशन ऍड होईल. कसं कळणार? ऑदरची परमिशन शेवटच्या 3 तिथं ऍड झाला, बरोबर ना. आता मला जर ग्रुपला एखादी स्पेसिफिक परमिशन असाइन करायची असेल, ओके, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून, तर मी काय करणार, यू इक्वल टू एक्स. मी यू ला एक्स परमिशन काय केली, असाइन करतोय. आणि मी जर चेक केलं ह्या ऑपरेशन नंतर काय झालं, तर बघा एक्स परमिशन फक्त आली आणि बाकीच्या परमिशन निघून गेल्या. कारण की पूर्वी त्याला आर परमिशन होती. इक्वल टू मुळे काय होतं, स्पेसिफिक तीच परमिशन त्याला मिळते फाईलला आणि बाकीच्या सगळ्या परमिशन्स आहेत त्या निघून जातात. ओके. परत एकदा मी डेमॉन्स्ट्रेट करतो ओ साठी. ओ साठी मी जर इक्वल केलं तर ओ ला रीड परमिशन आहे, पण आता ओ ला मी एक्स देतोय, याचा अर्थ फक्त त्याला एक्सच परमिशन राहील, आर परमिशन निघून जाईल. बघा, सो दॅट इज अ इक्वल टू साइन. ओके. सो दॅट इज अ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ UGOA. ओके. आता जर मला ह्या फाईलला सगळ्यांनाच काय करायचंय, रीड परमिशन द्यायचे, सगळ्या युजरना रीड परमिशन द्यायचे, तर मी काय करू शकतो, ए इज इक्वल टू आर. ए इज इक्वल टू आर केलं तर मला काय होईल की तिन्ही युजरला म्हणजे UGO ला आर आर ही परमिशन असाइन झालेली आहे. ओके. सो ह्याला अल्फाबेटिक मेथड किंवा ह्याला सिम्बॉलिकल मेथड म्हणतात, ज्यामध्ये प्लस मायनस इक्वल टू मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण इक्वल टू परमिशन देतो, बाकीच्या परमिशन निघून जातात आणि जी परमिशन तुम्ही देताय तेवढीच येते. ओके. आणि आता एक दुसरी मेथड तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेली आहे, त्या मेथडला आपण म्हणतो ऑक्टेल मेथड. म्हणजे त्यामध्ये 0 1 2 4 5 6 7 ह्या परमिशन आहेत आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण दिलेलं आहे. 0 म्हणजे नो परमिशन, 2 म्हणजे राईट परमिशन, 4 म्हणजे रीड परमिशन, 5 म्हणजे रीड अँड एक्झिक्यूट परमिशन, ओके, 6 रीड अँड राईट परमिशन, 7 रीड राईट एक्झिक्यूट परमिशन. आता मी काय करतो की युजिंग ऑक्टेल मेथड सगळ्या परमिशन मला काढून टाकायचे, तर मी काय करू शकतो, बघा, CH मोड. ओके. तर मला काय करायचं आहे, 0 0 0 0 0 म्हणजे काय, यू साठी 0, ओ जी साठी 0 आणि अदर साठी 0, ए डॉट TXT. ओके. आणि आता जर मी चेक केलं परमिशन काय आहेत, तर देअर विल बी ब्लँक. 0 न सगळ्या परमिशन काय झाल्या, डिलीट झाल्या. ओके. जर मी त्याच्याबरोबर ऑपोजिट केलं, मी 777 दिलं इथं. 77 म्हणजे काय, सगळ्या परमिशन्स सगळ्या युजर्सना म्हणजे UGO ला सगळ्या परमिशन्स. ओके. चेक करूया. सो RWX 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 UG आणि O ला ह्या परमिशन ग्रँट झाल्या. जर मी परत एकदा चेंज करतोय आणि इथे कॉम्बिनेशन बदलतोय, यू साठी 1 म्हणजे काय, रीड, त्यानंतर जी साठी 2 आणि ओ साठी 4 म्हणजे काय होईल, एकाला 1 एक्झिक्यूट परमिशन जाईल, दुसऱ्याला राईट परमिशन जाईल आणि तिसऱ्याला रीड परमिशन जाईल. रन केला आणि चेक केला ls-l a डॉट टेक्स्ट, तर तुम्हाला परमिशन कळून जातील की 1 न एक्झिक्युटेबल परमिशन युजरला मिळालेली आहे, 2 न राईट परमिशन जी ला मिळालेली आहे आणि 4 न रीड परमिशन अदर या युजरला मिळालेली आहे. सो दॅट विल बी अ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ CH मोड कमांड. ओके. सो CH मोड मध्ये 2 ऑप्शन्स आहेत, प्लस मायनस इक्वल टू आणि ऑक्टेल परमिशन मध्ये डायरेक्टली 3 डिजिट यूज करावे लागतात आणि फाईल नेम यूज करावं लागतं. सो दॅट विल बी युअर CH मोड. फॉर इम्पॉर्टंट कमांड आहे, मल्टिपल क्वेश्चन्स त्याच्यावर विचारले जातात. आणि लास्ट कमांड CMP. ओके. पहिल्यांदा मॅन करून बघतो CMP. सो इट इज अ कंपॅरिझन ऑफ 2 फाईल्स. 2 फाईल कंपॅरिझन करून त्याचे आउटपुट आणि त्याचे ऑप्शन मिळतात. ओके. तुम्ही
गुगलवर जरी CMP कमांड टाकली, मॅन्युअल पेजेस फॉर CMP, यू कॅन इझिली गेट द इन्फॉर्मेशन. प्रत्येक कमांड जर तुम्ही गुगलवर हेल्प चेक केली तर तुम्हाला मिळते, विथ ऑल ऑप्शन मिळतात. आता CMP माझ्याकडे 2 फाईल आहेत, a.txt अँड b.txt. ओके, सो दॅट विल कम्पेअर द 2 फाईल. ओके, आता इथे परमिशन डिनाइड म्हणतं, कारण की मी परमिशन याच्या सगळ्या काय केलेले आहेत बघूया. फक्त एक्झिक्युटेबल परमिशन आहे, तर CH मोड मला पहिल्यांदा करायला लागेल, कारण की A वर मी मागाशी वर्क केलेलं आहे. 777 सगळ्या परमिशन देतो, a.txt. ओके, LS करून बघूया, सगळ्या परमिशन आलेले आहेत. आणि आता मी कम्पेअर ही फाईल करतो A आणि B. सो दॅट विल कम्पेअर, कारण की मागाशी का कम्पेअर झालं नाही की रीड राईट परमिशन नाही त्या फाईलला, एला, त्यामुळे ती फाईल आपल्याला ऍक्सेस करता येत नव्हती. नाऊ A आणि B ह्या 2 फाईल डिफर आहेत, 3 बाईट आहेत, आणि लाईन नंबर 1 पासून डिफरन्स मिळतो. सो इट गिव्स द डिफरन्स फ्रॉम द फर्स्ट डिफरन्स, कुठल्या लाईनला डिफरन्स आहे आणि ती फाईल किती बाईटची आहे हे तुम्हाला कळतं युजिंग CMP कमांड. ओके, सो दॅट विल बी युअर एक्सपेरिमेंट. ओके, त्यानंतर जे मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे, जे तुम्हाला लिहायचं आहे ते पण डिस्कस करूया. ह्या कमांड्स व्यवस्थित वाचा, व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला आन्सर लिहिताना काही प्रॉब्लेम येणार नाहीत. जे तुम्ही करताय तेच इथं दिलेलं आहे. हाऊ टू शिफ्ट फ्रॉम द रूट डिरेक्टरी टू युजर होम डिरेक्टरी. इफ यू आर इन द रूट डिरेक्टरी देन CD होम. ओके, हाऊ टू सी द डिरेक्टरीज, dir कमांड किंवा ls-l कमांड. What is the default set permission given by the system to directory? Default permission तुम्हाला बघायचे असेल तर आपल्याला पहिल्यांदा एक काम करूया, एक डिरेक्टरी तयार करूया, mkdir, आणि A नावाची डिरेक्टरी तयार झाली. ओके, LS करा, तुम्हाला A नावाची डिरेक्टरी तयार झालेली आहे. आणि आपल्याला जर त्याची परमिशन बघायची असतील तर ls-l. ओके, तर हे डिरेक्टरीची परमिशन आहे. ओके, ls-a. ओके, किंवा जर तुम्ही नवीन फाईल तयार केली, टच xaa.txt. ओके, नवीन एम्प्टी फाईल तयार झाली. आता ह्या फाईलला बाय डिफॉल्ट परमिशन काय असतात तर ls-a.txt. तर कुठले परमिशन आहेत बघा, युजरला RW आहे, ग्रुपला RW आहे, आणि अदरला R आहे. सो दॅट विल बी डिफॉल्ट परमिशन्स सेट बाय द सिस्टीम. ओके, assign all permission to your directory for all users using the symbolical and octal method. ओके, using the symbolical method बघायची असेल तर काय करावं लागेल, a+r और a+ तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्या जर परमिशन द्यायची असतील तर तुम्हाला परमिशन कशा देता येतात, RWX आहेत. ओके, मग a+r a+x, किंवा ऑक्टेलनं जर द्यायची असेल तर CH मोड 777 आणि तुमचे फाईल नेम. सो दॅट विल बी गिव्ह द all the permission to your file. Then it is a very important question, what is the CMP command? Okay, compare command and comparison between two short file. Okay, CMP command gives the difference between the two files, which is the first difference. Okay, and comparison okay, so you must find out the difference. याचा आउटपुट डिफरन्स काय आहे महत्वाचा आहे का. त्यानंतर सेम तुम्हाला ह्याच्यात विचारलेलं आहे एक्सरसाइज क्वेश्चन्स मध्ये, व्हेरी सिंपल एक्सरसाइज. ओके, display your current directory, pwd command, create a directory subject in the current directory, mkdir subject, create a file in the subject directory, cd subject, त्यानंतर पुढच्या लाईनला टच सिंपल तयार झाली. रिमूव्ह द परमिशन सिंपल युजिंग द सिम्बॉलिकल. ओके, सिम्बॉलिकल मेथड न तुम्हाला सगळ्या परमिशन काढून घ्यायचे. सिम्बॉलिकल म्हणजे काय की a-r, a-x, a-w. ओके, तुम्हाला डिलीट करायचं असेल तर rmdir आणि सिंपली डिलीट करू शकता.
ओके. CH मोड 700, 7 म्हणजे काय, ऑल परमिशन्स, 00 म्हणजे नो परमिशन्स. ओके. तर हे जे आउटपुट तुम्हाला लिहिता येतील, व्हेरी सिम्पल. ओके. आता याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. राईट डाऊन द कमांड टू असाइन द फॉलोइंग परमिशन टू द OS ऑक्टेल मेथड. इथं ऑक्टेल मेथड नो परमिशन, 000. RW म्हणजे काय, आर कुठली परमिशन आहे बघा, 4. ओके. W म्हणजे काय, 2. ओके. तर तुम्हाला काय करावं लागेल, 4 2 फॉर युजर. तुम्ही ऑक्टेलनं किंवा सिम्बॉलिकल मेथडनं हे आउटपुट येण्यासाठी CH मोड कमांड कशी लिहिणार आहे हे फक्त लिहायचं आहे. ओके. सो इट इज व्हेरी सिम्पल, गिवन इन युअर मॅन्युअल. बघा, आर परमिशन जे असेल तर UGO प्लस आर. ओके. प्लस W प्लस X म्हणजे UGO ला ह्या सगळ्या परमिशन असाइन होतात. ओके. किंवा UGOच्या ठिकाणी तुम्ही A प्लस आर पण करू शकता. ओके. प्लस मायनस इक्वल टू. ओके. व्हेरी सिम्पल. तुम्ही हे एक्सरसाइज कंप्लीट करू शकता. जर मॅन्युअल व्यवस्थित वाचलं तर एक्सरसाइज कंप्लीट करायला काय अडचण येणार नाही. ओके. सो इट इज फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू, माझ्याकडनं हे एक्सपेरिमेंट नंबर 7 झालेलं आहे. तुम्ही एक्सरसाइज आणि जे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते आजच्याच सोडवा आणि तेच मला सबमिट करा. ओके. हू कम्स फर्स्ट अँड ॲक्युरेट विल गेट द मॅक्झिमम मार्क्स. ठीक आहे. काय तुमचे प्रॉब्लेम असतील तर विचारा. माझं काम झालेलं आहे. एक्सपेरिमेंट नंबर 7 इज ओव्हर. काय कळलं नसेल तर तुम्ही विचारू शकता आणि गुगलवर मला उबंटूची हेल्प अवेलेबल आहे. हेल्प और एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट CM कमांड इन युनिक्स टाका, कॉम कमांड इन युनिक्स टाका आणि डिफरन्स बघा. तो डिफरन्स विचारलेला आहे. सिम्बॉलिकल CH मेथड पण महत्वाचे आहे आणि ऑक्टल मेथड पण महत्वाचे. व्यवस्थित सोडवा, मला वाटत नाही प्रॉब्लेम येईल. ओके. तुमच्या एंडकडून काय प्रॉब्लेम असतील तर विचारा. आणि 11च्या लेक्चरला 11 वाजता जॉईन व्हायला शिका, नर्सरीत नाही. कधी पण मनाला येईल तेव्हा जॉईन करणार नाही मी. आता आज केलेलं आहे. उद्या 11 नंतर 5 मिनिटं मी वाट बघेन आणि त्यानंतर परत मी ऍड करत बसणार नाही. तुम्हाला माहित करायचं बघा. ओके. काय अडचण असेल तर विचारा. बरोबर 12 वाजता पाटील सरांनी शेड्यूल केलेलं आहे आणि पार्टिसिपंट कॅन जॉईन बिफोर द टाइम ऑलरेडी आम्ही सेट केलेलं आहे. तर एवढं करून सुद्धा जर तुम्हाला जॉईनच व्हायचं नसेल आणि नुसतं जॉईन व्हायचं असेल तर जॉईन होऊ नका. जे प्रेझेंट आहेत त्यांचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तेवढ्यांचेच मी मॅन्युअल ऍक्सेस करणार आहे. आणि आता हे सगळं महाभारत संपल्यावर जे जॉईन व्हायला आहेत त्यांना मी काय करू शकत नाही. ओके. जे प्रेझेंट आहेत त्यांची प्रेझेंटी ऑलरेडी मार्क करून घेतोय आणि त्यांचंच फक्त मॅन्युअल ऍक्सेस होईल. आणि जे परत हा व्हिडिओ मी याच्यावर टाकतोय जुनूमीवर, तर तो पण बघा. काय अडचण असेल तर क्वेश्चन तुमच्या साईडने येऊन देत. माझ्याकडे आता 5 मिनिटं आहेत. तुमचे काही क्वेश्चन असतील तर त्याचे आन्सर देतो. आणि हे वर्क कंप्लीट करा आणि मला सबमिट करा. एक्सपेरिमेंट नंबर 7 इज ओव्हर. नेक्स्ट टाइम एक्सपेरिमेंट नंबर 8. ओके. आणि तुम्ही जर पुढं करणार असला तर काही अडचण नाही, सिम्पल कमांड आहेत आणि ते जे आउटपुट काय येतात ते पण तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेत आणि त्याच रिलेव्हंट तुम्हाला क्वेश्चन पण विचारलेले आहेत. ओके. ठीक आहे. तुमचं काय प्रॉब्लेम सर ऑक्टल ह्याच्याबद्दल परत सांगा की ते जरा नेट गेलं तर त्यामुळे ते कळालं नाही. व्हिडिओ बघ परत सांगा. नेट गेलं तर व्हिडिओ बघायचा माझा. हो. ओके. ऑक्टल मेथड मध्ये काय असतात, 0 1 2 4 5 7 ह्या व्हॅल्यू आहेत. आपण कसं RWX करतो ना, तिथं फक्त 0 1 2 7 म्हणजे 777 CH मोड 777 A डॉट टेक्स्ट. तर 77 चा अर्थ काय की युजरला सगळ्या परमिशन, ग्रुपला सगळ्या परमिशन आणि ऑदरला सगळ्या परमिशन. ओके. मॅन्युअल वाचा. चांगला विद्यार्थी माझ्यापेक्षा पूर्वीच मॅन्युअल वाचून बसेल आणि त्यांना आन्सर्स कळून जातील. म्हणजे शिकवताना जो पहिल्यांदाच वाचून आलाय त्याला फार अडचण येणार नाही. नॉमिनल जे कलेक्ट झालेले आहेत ऑनलाईन दॅट विल पे फॉर यू. का कसं आहे, एव्हरीथिंग दॅट यू डिझर्व ना दॅट विल बी इन युअर लाईफ. तुम्ही जे आता प्रयत्न करायला लागलाय ना तेच तुम्हाला मिळणार आहे. ऑनलाईन टीचिंग लर्निंग मेथडचं हे ॲडव्हान्टेज आहे की जो त्या लेवलला करेल त्याचाच बेनिफिट्स मिळतील. प्रत्येक वेळी एक्झाम ऑनलाईन होईल आणि गुगलवरनं सर्च करून उत्तर देऊन आपण सगळे पास होऊ. कधी जर खरोखरच
ऑफलाईन झाली तर मग कळेल आपल्याला की रिझल्ट काय लागतात बॅकलॉगचे आणि रेग्युलरचे. ठीक आहे ना. आणि ते ऑलरेडी लागलेले आहेत तुमचे फर्स्ट इयरचे सेकंड इयरचे. आपण बेनिफिशरी आहोत कोविडचे, बरोबर ना, की ऑनलाईन मेथडमध्ये काय पण केलं तर चालेल. प्रपोजल एक 40% लोकांचे प्रपोजल मी सँक्शन केलेले आहेत, त्यातले 20% लोकांचे फायनल पण झालेले आहेत. काही लोकांना मी प्रिंट घ्यायला सांगितलेलं आहे. पाटील सरांचं 12ला लेक्चर आहे आणि ज्यांचे प्रपोजल 7 तारीख दिलेलं ना, म्हणजे अजून 2 दिवस आहेत. 7 तारखेनंतर ज्यांचे प्रपोजल आहेत तुमच्यापाशी ठेवा, रिपोर्ट पण तुमच्यापाशी ठेवा. इट विल हेल्प फॉर नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षी ते उपयोगी पडतील. ह्या वर्षी तर तुमचं सबमिशन मी करणार नाही. वेळ भरपूर दिलेला आहे, कारण की जवळजवळ मी 3 आठवड्यापूर्वी हे सगळं टाकलेलं आहे. जे लोक प्रामाणिकपणे करून ज्यांनी सबमिट केलं त्यांना मायक्रो प्रोजेक्टचे आउट ऑफ आउट मार्क मिळतील. काही लोक आम्हाला फोन करून सांगायला पार्टनर काम करत नाही, नर्सरीचं क्लास नाही हा, क्लास टीचर आणि सब्जेक्ट टीचरला तुमच्या काही क्वेरीज असतील, काय प्रॉब्लेम असतील तर ते विचारा. सर माझा पार्टनर काम करत नाही, इट इज युअर ग्रुप. ज्यावेळी तुम्ही सबमिट करणार आहे त्यावेळी क्वेश्चनवरनं आम्हाला कळून जातं की कोण वर्क करते आणि कोण नाही. त्याचं काय ती बारक्या पोरागत फोन करून आम्हाला त्रास देऊ नका, हे काम करत नाही, तो काम करत नाही. जो करतो त्याला मार्क. ओके. आणि बाकीच्यांचे पण प्रपोजल आणि हे सबमिट करा. फायनल जो प्रोजेक्ट आहे बहुतेक S3 बॅच माझ्याकडे आहे, त्यातल्या एकाही विद्यार्थ्यांना 3 टॉपिक काय पाठवलेले नाहीत. मलाही काय अडचण नाही, नाही पाठवलं तर व्हेरी गुड. आपण काय ऑनलाईन मध्ये पुढच्या वर्षी पण करू शकतो हे गोष्टी. ठीक आहे. काय अडचण विचारा, तुमची वेळ पण संपत आलेली आहे. ओके. शेअरिंग स्टॉप करतो, काय अडचणी असतील तर विचारा. आपल्या अजून 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. ठीक आहे. सांगाच आणि काय अडचण? नो सर. ओके. सिन्सिअरिटी ज्याच्याकडे आहे त्याला मार्क मिळून जातील. नसेल तर आम्ही काय करू, पाठीमागे लागू सगळ्यांना फोन करून, अरे प्रपोजल पाठव तुझं, रिपोर्ट पाठव तुझं, व्हिडिओ बघितलास का आमचा. मगाशी एक विद्यार्थी आलता टीवायचा, त्याला म्हटलं अरे आपलं प्रॅक्टिकल कधी आहे. सर मी काय अजून बघितलेलं नाही. मग म्हणलो माझा व्हिडिओ कुठल्या लेक्चरचं चालू आहे. सर मी अजून दुसऱ्याच चॅप्टरवर आहे. ठीक आहे. तू दुसऱ्या चॅप्टरवरनं हळूहळू येऊन देईल, तर पण ते एक्झाम होऊन जाईल. ओके. ठीक आहे. काय अडचणी आहेत का मला विचारा, नाहीतर आपण एक्सपेरिमेंट नंबर नेक्स्ट टाइम 8 आणि तुम्ही तो वाचा ऍटलिस्ट. फार सिंपल एक्सपेरिमेंट आहेत. एका फाईलमध्ये लाईन किती असतात, वर्ड्स किती असतात, नंबर काउंट करता येतो आपल्याला. परत आपण जसं झिप करतो ना ह्याच्यामध्ये विंडोजमध्ये, तसं TR कमांड असते, टार कमांड. ओके. झिप आणि अनझिप करण्यासाठी. परत कट कॉपी पेस्टचे कमांड आहेत. कट कमांड आहे, पेस्ट कमांड आहे. ओके. स्पेल कमांड आहे, टू चेक द स्पेल. सॉर्ट आहे, तुम्ही सॉर्टिंग करू शकता. परत पॅटर्न मॅचिंगची ग्रेप कमांड आहे. ओके. मोर कमांड आहे. सिंपल कमांड आहेत. ओके. आणि युनिक्स सारखं सिंपल तर काय नाहीच. ओके. फक्त आपल्याला रन करून बघायचं आहे. आता प्रथमेश पवार आता ऍड होऊन काय करणार आहे 1 मिनिटाच्या पूर्वी, 53 सेकंदात त्याला ऍड करूया काय, सांगाच करू का ऍड? हॅलो. हॅलो सर. आता 53 सेकंद राहिले, त्याला ऍड करायचं काय? करूया. अवघड आहे. जरा व्हिडिओ चालू करू बघा, सगळेच जण जरा व्हिडिओ चालू करा. टर्न आउट सर माझा व्हिडिओ लॅपटॉपला कॅमेरा नाही आहे. ज्यांच्या आहेत सगळ्यांनी करून देईल, बघूया मला बघून देईल आहेत का गेली. स्टार्ट युअर व्हिडिओ. 21 सेकंड राहिलेले आहेत. स्टार्ट युअर व्हिडिओ. जरा व्हिडिओ चालू करा, स्क्रीनशॉट घेतो. स्टार्ट युअर व्हिडिओ म्हटल्यावर ते पण कळत नाही का, मराठीत काय म्हणायचं, व्हिडिओ चालू करा. हर्षदा एकटीनंच चालू केला बहुतेक. हर्षदा टीचर तेवढं होऊ नकोस बघ.